जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढवणार, शरद पवार यांची सहमती. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितपणे लढवणार असून याबाबतची चर्चा पूर्ण झाली आहे. या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी सहमती दर्शवली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली. बारामती येथील गोविंद बागेतील खासदार शरद पवार यांच्या निवासस्थानी शनिवारी सकाळी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार अमोल कोल्हे, माजी मंत्री जयंत पाटील तसेच आमदार रोहित पवार उपस्थित होते. बैठकीनंतर बाहेर पडताना पत्रकारांशी बोलताना आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले की जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून या संदर्भात वरिष्ठ पातळीवर सहमती झाली आहे. या एकत्रित निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात राष्ट्रवादीची ताकद अधिक भक्कम होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नाही, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्याकडं काल येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला अजितदादांचा पक्ष आणि आपल्या पक्षाच्या माध्यमातून एकत्रीकरण करून एकत्रितपणे निवडणुका करण्याच्या संदर्भातली भूमिका या संदर्भातून चर्चा करायला आलो होतो. आम्ही सर्व पक्षाचे प्रमुख होतो. येणाऱ्या निवडणुकीला जसं महानगरपालिकेला निवडणुकीला आम्ही एकत्रपणे गेलो होतो तशाच पद्धतीने करण्याचा विचार आणि तशा प्रकारची चर्चा करायला पवार साहेबांकडे बारा जिल्हा परिषदमध्ये एकत्र लढण्याची भूमिका आम्ही जिथे आहे त्याप्रमाणे एकत्रितपणे 12 जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला लढवणारा. जिथे आपल्याला वाटलं की एकत्रितपणे लढत असताना काही ठिकाणी स्वतंत्रपणाने लढायचं आहे, मैत्रीपूर्ण अशा प्रकारची निवडणूक करण्याच्या संदर्भातली चर्चा झाली. बारामतीमध्ये येऊन गेले आहेत आणि त्यामध्ये चर्चा अशी देखील आहे केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर बदल होण्याची चिन्ह आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही भेट होती का? अजिबात नाही. अशा प्रकारची कुठल्याही प्रकारच्या असलेल्या विषयासंदर्भातून कुठली भेट नव्हती. काल झालेल्या निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद पंचायत समितीला मुंबई, त्यानंतर पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका वगैरे सगळ्या महानगरपालिका झाल्या तशी पुणे, पिंपरी चिंचवड सारख्याच निवडणुकीच्या संदर्भातून चर्चा फक्त झालेली आहे. नगरपालिकेचा निवडणूक काल निर्विवाद वर्चस्व मिळालेलं पाहिजे. राज्यात अनेक पक्षांचा मोठ्या प्रमाणात कसं बघता कालच्या निवडणुकीत? त्या निवडणुका आहे, स्थानिक पातळीवरच्या निवडणुकीच्या संदर्भातून जो कौल दिलेला असतो तो मान्य करावा लागतो. आम्ही तो कौल मान्य केलेला आहे. म्हणूनच येणाऱ्या काळामध्ये या असलेल्या निवडणुकीला ज्या ग्रामीण भागामध्ये आहे, शहरी भागामधला कल आणि ग्रामीण भागामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या विचारातून पक्ष मजबूतीने उभा आहे. त्या पद्धतीने मताचं विभाजन होऊ नये आणि त्याच्याबद्दल कशा पद्धतीने ग्रामीण भागामध्ये निवडणुका करायचा त्याचा कल वेगळा असेल. अमोल सर, आपण बघतोय की वारंवार निवडणुका आल्यानंतर लाडकी बहिणीचे पैसे खात्यामध्ये दाखल केले जातात आणि नंतर सांगितलं जातं की आमच्या लाडकी बहिणींनी आम्हाला मतदान केलेलं आहे. अशा पद्धतीने जर राजकारण किंवा निवडणुका झाल्या तर भविष्यात विरोधकांची संख्या नामशेष होण्याची चिन्ह आहेत. असं असतं की अशा पद्धतीने बऱ्याच वेळेला देशात, राज्यात अशा प्रकारच्या निवडणुकीचं बहुमत स्पष्ट मिळालेलं असतं. कालांतराने मतामध्ये परिवर्तन होऊन जे पक्ष पूर्ण बहुमतात असतात ते सुद्धा विरोधात जातात. अशा प्रकारचा इतिहास आहे. आता बहुमत जरी असलं कुठल्या कुठल्या योजनेच्या माध्यमातून तरी सुद्धा लोकांच्या मनातलं जे असतं ते लोक ठरवतात. मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारची परिस्थिती तुम्हाला पाहायला मिळेल आणि चांगल्या प्रकारचं यश या निवडणुकीला आम्हाला मिळेल अशा प्रकारचा विश्वास आम्हाला आहे. महानगरपालिकांच्या निवडणुकीचा निकाल लागला, अपयशाची कारण काय वाटतं तुम्हाला? नाही, महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला मी मागेही सांगितलं विकासाच्या कामाच्या ऐवजी आता ही निवडणुका या धार्मिक वादावर आणि मला वाटतं की आर्थिक वाटपावर फार होतात. मतभेद, भिन्नता याच्या संदर्भातून जे राजकारण व्हायला लागलेलं आहे आणि प्रचंड प्रमाणामध्ये सत्तेचा वापर होतो याची प्रचिती आपल्याला आलेली आहे. त्याच्यातूनच ह्या निकालाचा परिणाम झाला असं माझं मत आहे. खरं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार, या संदर्भात विलिनीकरण करणार या संदर्भात गेल्या काही दिवसापासून चर्चा आहे. आता यामध्ये या संदर्भात काही चर्चा झाली नाही. आज विलिनीकरणाचा काही विषय नव्हता. एकत्रितपणे निवडणूक करण्याच्या बाबतीमधला निर्णय झालेला आहे. त्याची परवानगी आणि त्याचा चर्चा करण्यासाठी आदरणीय पवार साहेबांकडे आम्ही आलो होतो आणि मग आता येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला जिथे शक्य होईल तिथे
एकत्रितपणे निवडणूक करायचा आम्ही भूमिका घेतली. या साधारणपणे निवडणुका किती निवडणुका तुम्ही एकत्र 12 जिल्हा परिषद पंचायत समिती 12 जिल्हा परिषदेच्या निवडणुका आणि तेवढ्या पंचायत समितीच्या आहेत. आज आम्ही चर्चा केल्यानंतर आम्ही आमच्या अध्यक्ष आणि त्यांचे अध्यक्ष एकत्रित बसून जिथं शक्य होईल तिथं त्या पद्धतीने निवडणुकीच्या संदर्भातून एकत्रित निर्णय घेऊ आणि बाकीच्या ठिकाणी जर काही जागेवर दोन्ही तुल्यबळ उमेदवार असतील तर तिथं मैत्रीपूर्ण करण्याच्या बाबतीत मला निर्णय घेऊ. फलटणमध्ये भाजप राष्ट्रवादी अजितदादा पवार गट युती कायम. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीतही एकत्र लढणार. फलटण तालुक्यात विधानसभा निवडणुकीपासून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट यांची युती कायम असून हीच युती नगरपालिका निवडणुकीतही यशस्वीपणे टिकून राहिली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही ही युती कायम राहील असा ठाम विश्वास आमदार सचिन पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे तालुकाध्यक्ष श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांनी व्यक्त केला. सातारा जिल्ह्यात भाजपला रोखण्यासाठी महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात असून या संदर्भात 2 दिवसांपूर्वी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक झाल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आमदार सचिन पाटील व श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांनी फलटण तालुक्यात भाजप राष्ट्रवादी अजितदादा पवार गट युतीची भूमिका ठाम असून भविष्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकातही हीच भूमिका कायम राहील असा विश्वास व्यक्त केला. स्थानिक पातळीवर विकासाच्या मुद्द्यांवर एकत्रितपणे काम करण्याचा निर्णय असून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ही युती अधिक सक्षमपणे पुढे जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या बैठका सुरू आहेत, तर फलटण तालुक्यामध्ये राष्ट्रवादीची भूमिका काय असणार आहे? फलटण तालुक्यामध्ये जसं आमदारकीपासून आपण परिवर्तनचं लाट बघत आहे तोपर्यंत आम्ही BJP आणि राष्ट्रवादी एकातलं आमदारकी लढली, आम्ही नगरपालिका एकत्र लढली आणि मला विश्वास आहे माझ्या पक्षावर की जिल्हा परिषद पंचायत समिती पण पक्ष आम्हाला एकत्र लढवायची संधी देणार आणि आदेश पण देतील. जिल्ह्यामध्ये काही वेगळ्या भूमिका झाल्या तर फलटणची भूमिका काय राहणार? जिल्ह्याची भूमिका काय होईल ते त्यांचा प्रश्न आहे, बट फलटणमध्ये आमचा राष्ट्रवादीच्या चिन्हावर आमचे आमदार साहेब सचिन पाटील आहेत आणि शेवटी आमदार विधानसभेचा असल्यामुळं की पक्ष राष्ट्रवादी आणि भाजप अशी युती आम्हाला सांगेल अशी आम्हाला खात्री आहे. काल राज्य जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यांच्या निवासस्थानी एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये आपले राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद आबा, नितीन काका, रामराजे साहेब असे सगळे एकत्रित होते आणि शिवसेनेचे नेते होते. तर जर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेसाठी शिवसेनेची आणि राष्ट्रवादीची युती झाली तर फलटणमध्ये त्याच्या काही वेगळे पडसाद उमटणार का? अशी युती जर झाली आणि आम्हाला फलटण तालुक्याला राष्ट्रवादी म्हणून आदेश दिले की शिवसेनाबरोबर एक युती करावी, ही आम्ही करू शकणार नाही, ही आम्ही जाहीर तुम्हाला सांगतो. साहेब, आपण काय सांगाल या सर्व घडामोडी घडत असताना? घडामोडी तर चालूच आहेत, पण घडामोडी काय झाल्या तर फलटण तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टी ही एकत्र इलेक्शन युती म्हणूनच आम्ही लढवतोय. साहेब, काल जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये आपले राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद आबा होते, पालकमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक झाली, त्याबद्दल काय सांगाल आपण? बैठक झाली जरी असेल तर आमचे वरिष्ठ नेते निश्चितपणानं फलटण तालुका हा त्यातून वगळतील. फलटण तालुक्याला जशी युती विधानसभेला होती, नगरपालिकेला होती, तशीच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीलाही राहील याची मला खात्री आहे. साहेब, आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आपण पक्षाच्या वरिष्ठांकडे सोबत काही चर्चा केली? मकरंद आबा असतील, नितीन काका असतील? हां, नितीन काकाशी चर्चा झालेली आहे. अजून बैठका आमच्या होणार आहेत. अजून त्याच्यावरती बैठका होऊन आम्ही फायनल डिसिशनला 1-2-4 दिवसामध्ये आम्ही जाणार आहोत. कालची बैठक ही अंतिम बैठक नाही, अजून आपल्या निश्चित ह्याच्या अगोदर अशा अफवा भरपूर उठल्या होत्या, पण पक्षाने तसे मागं निर्णय तसे घेतलेले नाहीत. त्यामुळे आमच्या पक्षावरती पूर्ण विश्वास आहे की पक्ष आमच्याबरोबर राहील. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती. सातारा येथे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने सातारा येथील हॉटेल लेक व्ह्यूच्या सभागृहात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. या मुलाखतींच्या माध्यमातून उमेदवारांची पक्षनिष्ठा, जनतेशी असलेला थेट संपर्क, विकासाबाबतची दृष्टी तसेच कार्यक्षम नेतृत्व गुण यांचा सखोल आढावा घेण्यात आला. तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी देत सक्षम व जनतेच्या अपेक्षांवर खरे उतरतील
येतील अशा उमेदवारांची निवड करण्याचा प्रयत्न असल्याचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी स्पष्ट केले. लोकहित, विकास आणि पारदर्शक प्रशासन या ध्येयानेच आगामी निवडणुकांसाठी मजबूत संघटन उभारले जात असून सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. या मुलाखतीसाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी तसेच प्रदेश पातळीवरील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हा परिषदेसाठी विविध मतदारसंघांमधले भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक उमेदवारांची मुलाखत पार पाडली. 2 दिवस मुलाखती होणार आहे, 17 तारीख आणि 18 तारीख. आज काही प्रमुख मान्यवर मुलाखतीसाठी म्हणून उपस्थित होते. मी देखील अनेक मतदारसंघामधल्या इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. खरं तर महायुती व्हावी असा प्रामाणिक प्रयत्न आमचा सगळ्यांचाच आहे, पण प्रत्येक मतदारसंघामध्ये परिस्थिती वेगवेगळी आहे आणि त्यामुळं ज्या त्या मतदारसंघामधल्या प्रमुख नेत्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी तिथल्या स्थानिक परिस्थितीचा सारासार विचार करून निर्णय घ्यावा. तरी देखील भारतीय जनता पार्टीमधून जे इच्छुक आहेत त्यांच्या मुलाखती आम्ही पूर्ण करतोय. एखाद्या मतदारसंघामध्ये मित्रपक्षाबरोबर समन्वय झाला तर तिथं पुढं मागं सरकायची देखील भारतीय जनता पक्षाची तयारी आहे. पण शेवटी हा निर्णय सर्वस्व स्थानिक नेतृत्वांनी घ्यावा अशा प्रकारच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत. उद्या आमचे दोन्ही मंत्री आदरणीय शिवेंद्र बाबा असतील, आदरणीय जयकुमार भाऊ असतील, आमचे सन्मान्य खासदार उदयन महाराज असतील, या सगळ्यांना विचारात घेऊन योग्य तो निर्णय हा पक्ष संघटना करेल. शेवटी नेते मंडळींना देखील आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचा कन्सेंट काही बाबतीमध्ये घेणं गरजेचं आहे. तो देखील आमचे नेते मंडळी घेतील आणि योग्य तो निर्णय हा सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टी घेईल. बाबा, पण यावेळी निवडणुकीमध्ये जे उमेदवार मागणी करतायत आपल्या सदस्यत्वाची, त्या बाहेरून येणाऱ्यांना संधी मिळणार का जुन्या कार्यकर्त्यांना संधी देणार? यामध्ये नवीन आणि जुनं एकत्रित समीकरण करण्याच्या बाबतीमधला आमचा प्रयत्न आहे. निवडून येण्याची क्षमता, त्याबरोबर पार्टीमध्ये किती दिवस काम केलंय हा निकष, त्याबरोबर तिथल्या विभागातल्या कार्यकर्त्यांना कशा पद्धतीनं ही नवीन उमेदवारी मान्य होईल याचा विचार करून सगळ्या बाबींना विचारात ठेवून निर्णय घेण्याचा एक मानस आम्ही केलेला आहे. शेवटी एखादा उमेदवार स्ट्रॉंग एखाद्या पक्षात असला तर तो उमेदवार आमच्या पक्षातल्या लोकांना मान्य होतोय का, जनतेला हे मान्य होतंय का, याचा विचार खरं तर स्थानिक नेतृत्वाने करणं गरजेचं आहे. तो विचार करून मगच निर्णय घेण्यात येईल. वीटभट्टीसाठी मजूर न पुरवता 3 लाखांची फसवणूक. रायगडमधील राजू जाधव यास कोरेगाव पोलिसांकडून अटक. कोरेगाव तालुक्यातील भाटमाळी येथे असलेल्या वीटभट्टीसाठी मजूर पुरवण्याचे कबूल करून तब्बल 3 लाख रुपयांची रक्कम उचलूनही एकही मजूर न पुरवता फसवणूक केल्याप्रकरणी रायगड जिल्ह्यातील राजू दत्तात्रय जाधव याच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात रायगड जिल्ह्यातून आरोपीला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी दिली. याबाबत कोरेगाव पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार सोमनाथ दादासाहेब यादव यांची भाटमाळी येथे वीटभट्टी आहे. या वीटभट्टीवर कामासाठी 6 जोड्या म्हणजेच एकूण 12 मजूर पुरवण्याचे आमिष रायगड जिल्ह्यातील उमटे तालुका अलिबाग येथील राजू दत्तात्रय जाधव वय 46 याने दाखवले होते. राजू जाधव याने विश्वास संपादन करून मजूर पुरवण्याच्या बदल्यात यादव यांच्याकडून 3 लाख रुपये रोख तसेच ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले. मात्र रक्कम घेतल्यानंतर त्याने एकही मजूर पुरवला नाही. तसेच खोट्या सहीचा धनादेश देऊन यादव यांची फसवणूक केल्याचेही उघडकीस आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर यादव यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार कोरेगाव पोलीस ठाण्यात आरोपी राजू दत्तात्रय जाधव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक ओंकार भेगडे, हवालदार नागराज कदम आणि अंमलदार प्रवीण माने यांचे पथक नेमण्यात आले होते. या पथकाने 14 जानेवारी रोजी रायगड जिल्ह्यात जाऊन आरोपीला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपीला कोरेगाव येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली. ही कारवाई पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यशस्वी कारवाईबद्दल उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी आणि पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी पोलीस पथकाचे अभिनंदन केले.